मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. तर बघा, 14 जिल्हे APL DBT केसरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 18/3/2026चा शासन निर्णय आहे. या निर्णयामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर बघा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी माहे जानेवारी 2023 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देय असलेल्या रकमेमध्ये प्रति लाभार्थी 170 अशी वाढ करण्यात आली आहे. म्हणजे प्रति लाभार्थ्यांना किती 150 ऐवजी काय 170 रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे. आता आपण पाहूया की 28 फेब्रुवारी 2023चा काय शासन निर्णय आहे. हा 28 फेब्रुवारी 2023चा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे शासनानं. तर अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 24/7/2015च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹2 प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्य लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति किलो व तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे 31/5/2022 आणि 1/9/2022च्या पत्रान्वये कळवले आहे. उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर हा कधीचा निर्णय आहे बघा, 28 फेब्रुवारी 2023चा, ज्यामध्ये शासनाने काय निर्णय घेतला. बघा, हे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत काय केलेलं आहे त्यांनी प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रक्कम जी आहे ती थेट आता DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिली होती. आणि त्यासाठी शासनानं काय केलं होतं, तर बघा, जे लाभार्थी आहेत त्यांना काय केलं होतं, अशा पद्धतीनं एक फॉर्म देण्यात आला होता. म्हणजे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जे APL शेतकरी शिधापत्रिकाधारक होते त्यांना थेट अन्नधान्याऐवजी थेट आता काय केलं होतं तर पैसे दिले जाणार आहेत. त्यासाठी अशा पद्धतीचा फॉर्म त्यांना त्यांच्याकडून भरून घेतला होता. ज्या अर्जदाराचे कुटुंबाचे नाव, शिधापत्रिका क्रमांक, नंतर बँकेचे नाव, खाता क्रमांक, IFSC कोड, वैयक्तिक जी माहिती, शिधापत्रिकाची प्रत आणि बँक पासबुक अशा पद्धतीनं हे सगळं भरून घेतलं गेलं होतं. आणि शासनाने आता काय केलं आहे, थेट DBTद्वारे पैसे वितरित केले जाणार होते. परंतु अजूनपर्यंत शासनानं काय केलं होतं की ते पैसे वितरण झाले नव्हते. आणि आता मात्र शासनाने काय केलेलं आहे, तर बघा, हा 18/3/2026चा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये शासनाने आता काय म्हटलेलं आहे, यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे, तर बघा, 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिक अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी काय केलेलं आहे, तर बघा, वित्त विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली निधी 145 कोटी व मागील वितरित निधीपैकी शिल्लक रक्कम किती 50,17,350 अशा एकूण किती 145 कोटी 50,17,350 एवढा निधी काय आहे वितरित करण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे ती मान्यता दिलेला आहे. म्हणजेच याद्वारे काय केले गेलेलं आहे, तर जे संबंधित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे. आता कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती निधी वितरित केला जाणार आहे तो बघूया. बघा, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की PFMS प्रणाली अंतर्गत APL DBT केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा निधी वितरित केला जाणार आहे आणि तो निधी थेट लाभार्थ्यांच्या काय आहे तर DBTद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते बघूया आपण.
यामध्ये बघा अकोला आहे, ज्यामध्ये कार्डांची संख्या किती आहे तर 23,250 आहे आणि लाभार्थ्यांची संख्या 83,802. जेव्हा की निधी यांना किती वितरित करण्यात आलेला आहे तर 5,16,95,178. याशिवाय अमरावती आहे, अमरावतीमध्ये 64,899 एवढी कार्ड धारकांची संख्या आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती 38,308 आहेत. जेव्हा की रक्कम किती वितरित करण्यात आलेली आहे 14,70,05,733 एवढी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीने बघा इथं बीड आहे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशा पद्धतीनं हे 14 जिल्हे आहेत, ज्यामधील जे लाभार्थ्यांना काय केलेलं जाणार आहे तर 170 रुपयाप्रमाणे प्रति लाभार्थ्यांना ही निधी वितरित केला जाणार आहे. ज्यामध्ये सर बघा यामध्ये एकूण जर का आपण बघितलं तर एकूण कार्डधारकांची संख्या किती आहे तर आता कार्डधारकांची एकूण संख्या किती आहे तर 6,11,168. ज्यापैकी लाभधारकांची जे लाभार्थ्यांची संख्या आहे ते किती आहे तर 23,58,699 आणि जो एकूण निधी आहे तो किती वितरित केला जाणार तर 145,50,17,350 अशा पद्धती वितरित केला जाणार आहे. हा निर्णय हा शासन जो जी आर आहे निर्णय आहे जो मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे, तिथून जाऊन तुम्ही हा डाउनलोड करून पाहू शकता.